जे नवापूर गावातील असे ड्रीम बोर्ड रिसॉर्टचे ऑनर. पहिला बॉल काय फुल टॉस गॅप मधून जयेश घरतच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक चौकार 4 धाबा. हा सुरुवात झाली गेली. सुरुवात झाली चौकार आला गेलाय. ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा सचिन. पहा महत्वाची मॅच आहे. ओ पुन्हा तोच फटका पुन्हा 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 छोटा पॅक बडा धमाका इसी का नाम है जयेश घरत. चेंडू सीमा का पार चौकार 4 धाबा. पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. मयूर. पहा मयूर ज्यावेळेला बॅटिंग साठी येतो जयेश घरत त्यावेळेला सर्वांना चर्चा असते या खेळाडू विरुद्ध कुठला अटॅक करावा, कुठला प्लॅन करावा, कुठे क्षेत्ररक्षक लावावं, कुठे या खेळाडू थांबवावं. कारण या खेळाडू असाच खेळाडू आहे वसविरार मध्ये. या खेळाडूला थांबवणं सोपं नाहीये. या खेळाडूने अंदाच्या हंगामामध्ये जाऊन मुंबई वडाला येथे वाय कट्टामध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब जिंकला होता. त्या स्पर्धेमध्ये धावा सुद्धा तितक्याच लगावल्या होत्या. त्यासाठी या खेळाडू सुद्धा चर्चा होते. आता 2 मध्ये 2 आल्यात. काय हॅट्रिक यावर सुद्धा चर्चा आहे. ओ सन्मान सन्मान हे करणं गरजेचं आहे. सन्मान दिला गेलाय. चेंडूला पाठवलं गेलंय सिंगल साठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का? येस चेंडू अडवलाय. फेकी नाहीये कारण नवपूर गावपाड्याचे दत्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जयेश मेहर आणि उपाध्यक्ष मयूर मेहर यांनी प्लीज मुख्य मंचावर यायचं आहे. आणि हरेश मेहर तुम्ही पण सोबत यायचं आहे. कांती मेहर यांनी पण कृपया आपल्या मुख्य मंचावर यायचं आहे. चला सर्वांनी आपल्या मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. जिकडे 1-1 11 धाबा धावपल करते. ओ पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. पहा निखिल आला गेलाय. आता निखिलवर तितकीच जबाबदारी आहे. समोर जयेश घरत आपलं काम करतोय. ओ कडक कडक परंतु फेकी झाली कडक. ओ बॅकअप साठी कोण आहे? सूरज आला गेलाय. पहा जितका वेगाने फटका एक्झिक्यूट केला गेला होता तितकंच उत्तर होतं. आमच्या नवापूर गावपाड्यातील मुख्य अतिथी यांच्या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहा 1-2 अशी सुरुवात आहे. आता 1-3 झाल्यात. 13 धाबा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. चर्चा होते. चर्चा का होते? कारण समोर एखादा विकेट पाहतोय. ब्रेक थ्रू अबाय. पुन्हा एकदा हो हलक्या हातानं सन्मान दिला. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगल साठी. 14 धाबा धावपलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. सुरुवात चांगली. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जर का जिवंत राहायचं असेल या स्पर्धेमध्ये तर दोन्ही संघाला 2 हात करावे लागणार आहेत. ओ निखिल चेंडूला अडवलंय. दोन्हीकडे करू. ओ इकडे काय घडलंय? आता काय घडलंय? डायरेक्ट हिट होता होता हातामध्ये यायची काय गरज आहे? आता 2 हात पुढे करण्याची सुद्धा काय गरज आहे? पहा ऍक्शन रिप्ले आमच्या डीपी नेटवर्क वर. ये देखो बड़ी मछली जाल में आते आते फंस गई है. आता ती कुठे फसले कळायला मार्ग नाहीये. 1-5 15 धाबा. पहा कुठे चुका झाली. या चुका शेवटी दिसत आहेत तर नाही. आणि त्यानंतर डकआउट मध्ये चर्चा होते
कदाचित त्या चुका कुठे कराव्या कशा कराव्या. ओ बॅकअप कुठे आहे. बॅकअप बॅकअप दिलाय जयूने. तोपर्यंत एक धाव येते. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धाबा धावपलकर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान. थँक्यू थँक्यू. आमचं डीजे वाल्याचं किती कौतुक करायचं. पहा प्रत्येक खेळाडूचे प्रत्येक टीमचं टायटल सॉन्ग त्याच्याकडे आहे. आता तर टीम मैदानामध्ये दाखल व्हावी आणि इकडून आम्ही डीजे मयूरला ऑन करावं अशी जी स्थिती सुरू आहे आता सध्याच्या घडीला. पहा आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धाबा धावपलकावरती आहेत. आता इकडून काय येस पॉवर प्ले. आता पॉवर प्ले मध्ये जाऊया. पहिले डीजे मयूरला ऐकूया. चला पॉवर प्ले घेतला गेलाय. आता पॉवर जनरेट कोणाला करायचंय. पहिला बॉल ओ कट केलाय कट केलाय कट केलाय सिंगलसाठी. वा आदरणीय संदीप मेहर आपणास विनंती आहे की आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा 1-7 17 धाबा धावपलकावर चर्चा होते. चर्चा एखाद्या विकेटसाठी होते एखाद्या ब्रेकथ्रू साठी होते आणि काय तर ब्रेकथ्रू येऊन कोण घेऊन येणार यावर चर्चा होती. ओ कडक कडक ओ थोडक्यात हुकला. बॅनरला टच होता होता चेंडू थोडक्यात हुकला होता. इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता. सिंगल आली गेले. 1-8 18 धाबा धावपलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ चालला गेलाय. इकडून आता काय करतोय. इकडून कोणाविरुद्ध कसं करायचंय काय करायचंय सर्व गोष्टी पाहताय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी 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 फेकी. आता काय आता काय आता काय. आज ऋतिक पागी काय करतोय करायला मार्ग नाहीये. अरे ढीमरा कीने में कर दो जाल, हके ढीमरा कीने में कर दो जाल, फंस गई जल मछली. ओ क्या बात है नयन. अरे कीने में कर दो जाल, फंस गई जल मछली. थँक्यू थँक्यू थँक्यू. आदरणीय योगेशजी निजाई आपणास विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. चला या योगेशजी निजाई आपण या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. काल सुद्धा अमूल्य वेल यांनी दिला होता. आज सुद्धा आले गेल्यात. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न. पहा काय घडलंय कुठे घडलंय या सर्व गोष्टी आपण पाहतोय आपल्या मुख्य स्क्रीनवर. आणि आता मुख्य स्क्रीनवर पाहत असताना थोडक्यात आमचे ऑफिसर पंच सांगतील सर्व गोष्टी पाहिल्या. येस फिंगर गन अप. पहिल्या विकेटचं पतन. आणि आता दर्शन अहिरेला मात्र मैदान सोडावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये कोण सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला असा प्रशांत गरत टेनिस क्रिकेटचा एर्नाला क्रिकेटचा ब्रँड जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालं होतं आणि तिकडे सुद्धा 2 हात या खेळाडूने दाखवले होते. असे प्रशांत गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हलक्यातनं सन्मान दिलाय पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा एकेकी धाव तितकी महत्वाची आहे. आता एकेकी धाव येत असताना 2.5 चेंडूचा खेळ झाला. आमच्यासोबत समालोचक कक्षामध्ये नयन जोडले जाणार आहेत. काल सुद्धा जोडले होते आणि आज सुद्धा जोडले जाणार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी झाले वेगाने. एकच धाव आहे एकच धाव आहे. एकेकी धाव किती महत्वाची. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. 21 धाबा धावपलकर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50. अशी आहे हो त्याच्यात कला. थँक्यू. नाही कला भरपूर आहे ना. कला तर आहे म्हणून तर ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळून आलाय हा प्रसन्न करत. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. येस काय जबरदस्त सॉन्ग लावलं होतं. इकडे टेक्निक इकडे सुद्धा आहे मयूरकडे. नयन विसरून चालणार नाहीये. 21 रन 21 धाबा धावपलकावर.
पहिला बॉल कट केलाय चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा आता आमच्यासोबत नयन जोडले जातात. नयन, इकडून महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ 2 हात करतायत. इकडून जिंकणारा संघ पुढे जाईल, हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार. त्यासाठी लढत सुरू आहे. आता या प्रयत्नामधून किमान किती 27, 28 की 30? कौस्तुभ फक्त हात करून चालणार नाहीत, हाताबरोबर पाय पण चालवायला लागणार आहेत. कारण की समोरचा संघ जीवदानी माऊली संघ हा पण एक अप्रतिम संघ आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे टार्गेट सेट करायला लागेल. मला तरी वाटते की 30+ टार्गेट त्यांच्या माइंडमध्ये असेल दुर्गेशिलन संघामध्ये. आणि टॅलेंटची गोष्ट बोललास तू मगाशी, टॅलेंट ग्राउंडमध्ये आहे आणि ग्राउंडच्या बाहेर सुद्धा आहे. आपल्या बाजूला बसलाय DJ मयूर, एक अफलातून टॅलेंट आहे आणि टॅलेंटची दाद पूर्ण तालुका त्यांना देतोय. मी तर बोलतोय की एखादा ऑस्कर बिस्कर देऊन टाकला पाहिजे त्याला. हरकत नाहीये, दिला तरी काही हरकत नाहीये. पहा चर्चा होते. चर्चा का होते? मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. नयन 24 रन 24 बाद फलकावर 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. आकाश समोर जयेश. ओ कुठे बाहेर. आता या अतिरिक्त धावा आपण डगआउट मध्ये चर्चा होणार आहेत नयन. त्यासाठी जो केलेला प्रयत्न कायम सुरू आहे. कौस्तुभ, या अवांतर धावेला ना प्रेशर म्हणतात. प्रेशर कारण की प्रेशर कुकर आहे. कोणाची शिटी वाजते बघायचं आहे. कारण की काही संघ प्रेशरमध्ये निखरतात तर काही बिखरतात. आता बघूया कोण निखरणार आणि कोण बिखरणार. कारण की हा डू ऑर डायचा सामना आहे. जो संघ पराभूत होईल तो सरळ फ्लाईट पकडून आपल्या माहेरी परतेल. आणि अशा प्रकारे प्रशांत बाद होतोय धावचीच्या रूपाने. आणि वळी आपण डीजेकडे. डीजे वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. कमॉन डीजे. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. थँक्यू. पहा डीजे फॉर्म मध्ये नाहीये. डीजे वाल्याची सुरुवात नाही कुठून झाली होती माहितीये का? साहेबापासून. साहेबाकडून 2 हात, तिकडून गाडी कुठे गेली? पाठीमागे म्हणजे कुठे? मार्बल पाड्यातून गाडी डायरेक्टली सरळ गेली नालासोपारा नगरीमध्ये. आता नालासोपारा नगरीमध्ये 2 स्पर्धामधून 1 लंबोदर चषक सक्सेस. शहर संपलंय, आता गाडी डायरेक्टली गावामध्ये आले. आता गावामध्ये येत असताना कालचा दिवस सक्सेस झालाय. आज काय करेल कळायला मार्ग नाहीये. कौस्तुभ, तो जंगलामध्ये वाघ असतो ना, आपली बाउंड्री मार्क करतो ना, असं पूर्ण एरियामध्ये फिरून, तसा मयूरनी ना पूर्ण एरिया कव्हर करायला लागला. म्हणजे सगळ्यांच्या पोटावरती पाय दिले मयूरनी. आता बेकारी वाढणार आहे. कारण की काम फक्त एकाकडेच आहे, ते म्हणजे डीजे मयूर. ना पोटावर पाय नाही दिला. त्याची क्वालिटी, त्याची ताकद आहे. त्याच्या हातामध्ये कुठली जादू आहे कळायला मार्ग नाहीये. आता मयूर अशा प्रकारे वातावरण तापवतोय ना की विकेट गेल्यानंतर त्याला माहिती आहे कुठलं सॉंग यायचं, चौकारानंतर कुठलं सॉंग यायचं, मॅच निर्णायक मधले कुठलं सॉंग यायचं. या सर्व गोष्टी एकत्रित केल्यात. कौस्तुभ, त्याला वातावरण निर्मिती म्हणतात. तो म्हणजे सिच्युएशन क्रिएट करतो. म्हणजे सिच्युएशन प्रमाणे गाणी आहेत त्याकडे. आमची मुख्य स्क्रीन ऑन झाले आणि आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात आमच्या मुख्य मंचावर जे सर्व प्रमुख पाहुणे त्यांची अतिथी या स्पर्धेसाठी निभावली गेले. दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि रसिकांचे हार्दिक स्वागत या दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आणि आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे सुद्धा आलंय. आता तिकडून कोण कोण दिसत आहेत? डीजे मयूर, नयन तांडेल, त्यानंतर ऑनलाईन स्कोरर सागर, आणि आता आमचे नयन सुद्धा दिसायला लागलेत. कौस्तुभ, नयन नावाचा पण बोलबाला आहे. कॅमेरामन नयन, कॉमेंटेटर नयन, म्हणजे सगळीकडे नयनच नयन. हा, आणि बोलबाला सुद्धा आहे. कारण की डीबी नेटवर्कची सुद्धा चर्चा अंदाच्या अंगामध्ये झाली, विसरून चालणार नाहीये. डीबी नेटवर्क या खेळाडूने, या यूट्यूब चॅनलने सर्वांना प्रभावित करून सोडलंय अंदाच्या हंगामामध्ये. त्यासाठी सुरुवात झाली होती आपल्या दसऱ्या दिवशी सुरुवात होत असताना तुकाराम सर ज्या ठिकाणी होते नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर अनाउन्समेंट केलं गेलं होतं की अंदाच्या हंगामामध्ये डीबी नेटवर्क टीम काहीतरी नवीन घडून आणणार. आता काहीतरी नवीन काय केले पहा. पहिलं सुरुवात कुठून केली? अपडेट क्वालिटी, कॅमेरामॅन, ताकद झाली गेली, त्यांची मेहनत. दुसरी गोष्ट काय होती? डीबी नेटवर्कमध्ये स्वतः स्कोर कार्ड बनवले. आता आपल्या यूट्यूब चॅनल इकडे आहेत जवळपास पालघरपासून ते बोरवलीपर्यंत. कोणाच्याच कडे स्वतःचं स्कोर कार्ड नाहीये. त्यांनी स्वतः स्कोर कार्ड बनवून आणलं. ही दुसरी ताकद होती. तिसरी ताकद काय आहे? ज्या प्रकारची क्वालिटी दाखवतात या सर्वांना प्रभावित करून सोडलंय. त्याचं नाव आहे डीबीएन नेटवर्क.
कौस्तुभ, DBN नक्कीच एक मोठं चॅनल आहे आणि मोठ्या चॅनलसाठी शब्द पण खूप मोठे वापरायला पाहिजे. त्यांनी माइलस्टोन अचीव केला आहे. त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल बोलायचं झालं ना तर त्यांनी वॅगन व्हील बनवला स्वतः ग्राउंडचा. कुठल्या एरियामध्ये बाउंड्री मारली आहे, कुठल्या एरियामध्ये सिंगल घेतली आहे. नंतर मग त्यांनी स्टुडिओ बनवला. आपण नारंगीच्या टुर्नामेंट बघताना आपण बघतो तुकाराम मांगेला, नंतर मग दुसरे कॉमेंटेटर हे स्टुडिओमध्ये उभे राहून डिस्कशन करतात. प्री मॅच प्रेझेंटेशन, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन, ही एक अचीवमेंट आहे. हा एक माइलस्टोन आहे आणि हा माइलस्टोन त्यांनी अचीव केला आहे. त्याबद्दल म्हणजे त्यांचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. हा, नक्कीच चांगला उल्लेख केला तुम्ही सुद्धा नयन. चला दरम्यान मॅचकडे वळूया, कारण की मॅच पण खूप गरम झाली आहे. चला कृपया थोडं डिसिप्लिन पाळायचं आहे. जीवदानी माऊली संघ प्लेयर डगआउटमध्ये बसायचं आहे. एक मोठी टुर्नामेंट आहे, थोडं प्रेस्टीज आहे, टुर्नामेंटची पण प्रेस्टीज आहे. चला दरम्यान समीर कदम पहिल्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु आता थोडासा कमबॅक करताना पाहतोय आपण. आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्ची पाडल्यात आणि बॅकफुटला जाऊन लेटकट केलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय आणि फक्त एकच धाव मिळते. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. शांत सुरुवात झाली, याचा अर्थ असा नाही की जीवदानी माऊली संघ बॅकफुटला आहे. जमेची बाजू ही आहे ना की त्यांचा अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. दरम्यान शेवटचा चेंडू आणि बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले बिन बाद 5. आणि ओव्हर ब्रेकमध्ये वळूया डीजे कडे. येस डीजे. थँक्यू. नाही 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 नाही, हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच कुठे आहे? 18 मध्ये 22. आता 2 हात कोण करणार आई भवानी मार्मलपाडा संघासमोर, हा सुद्धा विषय आहे. विकास जसकर नवीन गोलंदाज, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. लढाई सुरू आहे. लढाईमधून जीवदानी मावळे पडा संघासमोर रेहान दुर्गेश 11. हे बॅटल सुरू आहे. कट केलंय पाठवलं संघासाठी. पहा इकडून एक धाव महत्वाची, इकडून अतिरिक्त धावा महत्वाच्या. समोर विकेट डॉट महत्वाचे. या सर्व गोष्टींचा एकत्रित करत असताना 2 संघादरम्यानची बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 17 मध्ये 21 या इक्वेशनला मॅच म्हणून थांबली गेली. कौस्तुभ, हा जो गोलंदाज आहे ना चिका, याचा खूप दरार आहे पूर्ण तालुक्यामध्ये. मोस्टली कुठलाच बॅट्समन ह्यांच्या अगेन्स्टमध्ये अटॅक करायला जात नाही, कारण की तशी दहशत आहे आणि तसा एक स्टँडर्ड सेट केलाय. परंतु जयेश बनसोडे बोलतोय की आप शेर हो तो हम सवा शेर आहे. आता यामध्ये बब्बर शेर कोण निघतोय ना ते बघायचंय. नाही, ही बेस्टची लढाई आहे. विकास जसकर कडे जितकी ताकद आहे तितकी समोर जयेश बनसोडीकडे सुद्धा तितकीच ताकद आहे. आता उत्तर कोणाला देईल कळायला मार्ग नाहीये. इकडून मॅच कुठे आहे, मॅच कुठे बसले, चौकार का नाही येत यावर चर्चा होणार आहे. 1.2 7 धाबा धावपलकावर पुन्हा एकदा सज्ज होतोय विकास जसकर. 16-20 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. फुल टॉस ओ, आता यामध्ये दोष कोणाचा? प्रयत्न चांगले होते परंतु बॅकअप बराच चेंडू हवेत होता आणि त्यामुळे चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार 4 धावा. डीजे नको आहे. ऍक्शन रिप्ले पहा. फुल टॉस चेंडूला लॉफ्ट केलं होतं जयेश घरत. एका हाताने अटक. दुसरा खेळाडू किती वेगाने उडलाय प्रशांत घरत, त्यासाठी पहा. कौस्तुभ, तुला थांबवतो मी. आता मी या संघाच्या स्टँडर्ड बद्दल बोलतोय. जो एफर्ट्स होता ना, हा अफलातून एफर्ट्स होता. तरी पण गोलंदाज थोडा नाराज आहे जयेश वरती. का? कारण की जयेशकडनं ही अपेक्षा नव्हती, परंतु एफर्ट्सला 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते. म्हणजे विचार करा की कुठल्या लेवलचा हा संघ आहे. आणि एफर्ट्सला 100 मार्क 100, याच्यामध्ये नशिबाची साथ नव्हती. हा सुद्धा मेन पॉईंट आहे. आता मेन पॉईंट मध्ये असताना चौकाराची गरज होती, तो चौकार आला गेलाय. 14 मध्ये 15 इक्वेशन आहे. 1 धाव फक्त वरती आहे. इकडून समोर एखादा विकेट पाहतोय. विकेट डब्ल्यू वर लक्ष आहे सर्वांचं. आणि डब्ल्यू येत असताना काय तो डब्ल्यू कधी येणार आहे? कौस्तुभ, कसं आहे ना, 99% तुझे एफर्ट्स असले ना तरी पण 1% हा नशिबावरती असतो. आणि ज्या तुझा एखाद दिवशी ना नशीब नसेल, 1% जरी तू बॅकफुटला असशील ना तरी पण सामना अपोजिशन टीम जिंकून जाते आणि तुझ्या हातातून घेऊन जाते. चांगला उल्लेख. नाही, अतिशय चांगला उल्लेख केला तो नयन. आता 13 मध्ये 14 इक्वेशन आहे. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. विकास जसकर शेवटचा अंतिम चेंडू घेऊन
मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, बॅकअप बॅकअप बॅकअप. ओ बॅकअप साठी 2 खेळाडू वेटला का आहेत हा सुद्धा प्रश्न असणार आहेत. परंतु आता इक्वेशन काय बनलंय, इक्वेशन वर सर्वांच्या नजर तुर्तास घेऊन जाते सरळ आमच्या डीजे मयूरला ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने बोलूया. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान, दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय थँक्यू क्रिकेट. थँक्यू DJ. थँक्यू. कौस्तुभ, तू आता उल्लेख केला ना बॅकअप बॅकअप बॅकअप. थँक्स फॉर द रिमाइंडर. बॅकअप नाही, या टीमचा किलर इन्स्टिंक्ट असा आहे ना की हे बॅकअप नाही पॅकअप करायच्या मागे असतात. म्हणजे कधी आम्हाला चान्स मिळेल आणि अपोजिट टीमचा मी पॅकअप करू. हा आणि इतकी ताकद आहे ना की या इक्वेशनला सुद्धा हे शेवटच्या आणि अंतिम चड्ड्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. इकडून विकेट हवा नाही असल्यानंतर तरी त्यांचा प्रयत्न काय असणार माहिती आहे का पुढील डॉट डॉट एखादा येईल कुठे पहा. पॉवर प्ले घेतला गेलाय. आता पॉवर जनरेट मयूरला करायची आहे का काय. कौस्तुभ, ही काटेकी टक्कर आहे, ब्रेथ टेकिंग सामना आहे हा. अजूनही आपण बोलू शकत नाही की सामना कुठल्या एका टीमकडे झुकलेला आहे. आपण ह्याला अजूनही 50-50% बोलू शकतो. आणि चूक 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 अवांतर धावसंख्येने भर आणि मयूर चूक करताना दिसतोय. खूप नाराज त्यांचा संघ पूर्ण त्याच्यावरती. आणि आता जी समीकरण आहे बॉल टू रन्स, 12 चेंडू 12 धावा. आणि त्या अगोदर तू चांगला उल्लेख केला, चुकीला माफी नाहीये. आता दगडी चाल मधून आवाज येणार आहे की नवापूर गावातून आवाज येणार कळायला मार्ग नाहीये. 11 मध्ये 11. आता 11 इक्वेशनला काय करायचंय, कुठला प्लॅन करायचा आहे. प्लॅन ए सक्सेस कोणासाठी होता, जीवदानी माऊलीसाठी. प्लॅन बी चालू आहे, त्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे पॉवर प्लेचा, बॉल टू बॉल या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. कट केलंय चेंडूला पाठवलंय सिंगसाठी. प्लॅन बी मध्ये काय दुर्गेश 11 2 हात करतील का, यावर सुद्धा सर्वांची नजर असणार आहे. कौस्तुभ, सगळेजण ना प्लान ए आणि प्लान बी घेऊन उतरतात. दुर्गेश संघाकडे प्लान सी आहे. आता हा तिसऱ्या ओव्हरमध्ये ना आपण प्लान बी बघतोय. तिसऱ्या ओव्हरनंतर चौथ्या ओव्हरमध्ये त्यांचा प्लान सी इम्प्लिमेंट होणार. त्यामध्ये आपल्याला समजा की सामना आला 6 बॉल 4 किंवा 6 बॉल 5, त्यावेळेस ते त्यांचा प्लान सी इम्प्लिमेंट करणार. हो, कडक स्ट्रोक, कडक इतका होता ना की चेंडू घेतात डिक्लेअर झोन मध्ये. पहा आमचे समालोचक इतके कमी पडलेत की आता मला नयनचाच बॅकअप घ्यावा झाला आहे. आता उद्यापर्यंत मी जिवंत राहिले कळायला मार्ग सुद्धा नाहीये. आता समालोचक आमचे कधी येणार आहेत ते सुद्धा कळायला मार्ग नाहीये. त्यासाठी नयन तुझे सुद्धा खूप आभार मानले की मला बॅकअप साठी तू आला गेला. लहानपणापासून शाळेत असल्यापासून रिकाम्या जागा भरा हा विषय मला खूप आवडायचा. कमी तिथे आम्ही रिक्त स्थाने भरा. आता डगआउट मधून एक आवाज आला होता, बॉल टू बॉल स्कोर चाललाय. आता बॉल टू बॉल स्कोर चाललाय, परंतु एखाद्या डॉटने संपूर्ण खेळ बदलेल का हा सुद्धा प्रश्न आहे. अटॅकिंग फिल्डिंग ऑलरेडी 38 सर्कल मध्ये एक खेळाडू आहे, कारण पॉवर प्ले ऑन आहे. मयूर समोर, जयेश बनसुडे. कट केलाय ड्राईव्ह केला होता. ओ कोण आलाय, या दगडाला कोण थांबवणार हा सुद्धा प्रश्न कधी कधी असतो. कौस्तुभ, बॉल टू रन्स आहे. एक बॉल डॉट जरी आला ना तरी पण एक जमेची बाजू काय जीवदानी माऊली संघासाठी की जयू आणि बाबू दोघं पण स्ट्राईकला आहेत. दोघांमध्ये इतकी कुवत आहे ना, ठसून ठसून भरलेली, की एक बॉल 4 वाले मॅच पण ना तो चौकार मारण्याची कुवत आहे त्यामध्ये. पण संयमाचे खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्लॅन बी कदाचित सुद्धा सक्सेस झाला गेला. आता जे काय आहे ते सर्व शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये घडणार आहेत. इकडून 7-7 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. कडक स्ट्रोक, कडक. ओ बॅकअपला कोण आहे पहा. आता फेकी नाहीये, त्याला सुद्धा माहिती आहे, जाऊ दे ना 6-6 ओव्हर मॅच, काय फरक पडतो. या ऐकू डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल. Yes, thank you, DJ. मेरा Thank you, मयूर. तू आजमा के देख. कौस्तुभ, जयेश बनसोडेचा स्टँड असा आहे ना की रुकेगा नहीं झुकेगा नहीं मैं मारेगा, कुछ भी हो जाए मैं मेरा नॅचरल गेम खेलेगा. आणि शेवटचं निर्णायक चषक हाताळण्यासाठी आलेले आहेत, षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे ॲलन
उर्फ नट्टी. चला ॲलनला आता काय करायचंय? 6 मध्ये 6. कोण करणार वार? कोणाचा होणार पलटवार? आणि 2 हात कोण करणार आहेत? आई बाबाने मारून पडा या संघासमोर. 5 मध्ये 5 इक्वेशन आहे. जमीची बाजू आतापर्यंत काय राहिले? 2 सलामीर बॅटर कौस्तुभ, मैदानात. या मॅच मध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. दोघंही वाट बघतात की कोण चूक करणार आणि एकही टीम चूक करायला तयार नाहीये. आतापर्यंत अप टू द मार्क दोन्ही टीमनी इक्वल गेम केलेला आहे. आता जो इथे चुकणार तो या सामन्यातून हुकणार. आता कोणाला एकाला तरी हुकावा लागणार आहे. आता कोण हुकणार? कोणासमोर? ओ ये क्या हुआ? ना 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 मुन्ना ना, या प्रकारच्या चुका नको आहेत. कौस्तुभ, ही चूक ना बॉलरनी नाही केली आहे. हे टॅलेंट ना बॅट्समनचं आहे. हा वाईट बॉल टाकला नव्हता, त्यांनी हा वाईट बॉल बनवून घेतलाय जबरदस्ती. आत्ता थोडी खळबळ उडालेली आहे दुर्गेश इलेव्हन संघामध्ये, कारण की आता समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 4 धावा. परंतु हे पहा आता हे डोकं कुठून आलं? आता हे डोकं आलं कुठून मयूर तुला? यावर सुद्धा चर्चा आहे. आता यामध्ये माझा सुद्धा विचार नव्हता, नयनचा सुद्धा विचार नव्हता, तोच ऑन झालाय. कौस्तुभ, कसं आहे माहिती आहे का, आपण जे परफॉर्म करतोय ना, आपल्याला रॉ मटेरियल मयूर सप्लाय करतोय. म्हणजे आपण जिथे थांबतो ना तिथून मयूर सुरुवात होते. आणि आता सर्वांच्या नजरेमध्ये मयूर घुसला गेलाय. आता झालंय कसं माहितीये का, माझी स्पर्धा आहे 2-3 दिवसाची. मयूर कुठे आहे? अवेलेबल आहे की नाही? आता मयूरला फोन यायला सुरुवात झाली. चला 2 अटॅक इन क्रिकेट. ओ ओ ओ कुठे कुठे फेकी झाली बेगाने. ये उभी न बात. विकेट आला गेलाय, ब्रेक थ्रू आला गेलाय. पहिल्या विकेटचं बटन गॉन. टॅलेंट आहे त्याच वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आग मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड. थँक्यू. लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काय संत नाहीये. आता हे जिवंत उदाहरण या मॅच मध्ये पुन्हा रिटर्न आल्यात. मला मगाशीच वाटलं होतं की ही मॅच इतकी इझी होणार नाहीये. वाईड एक पडलाय, पण त्या वाईडचा जो खामियाना आहे ना तो भोगावा लागणार आहे अपोजिट टीमला. आणि जयू ऑफ साईडला होता, तो नंतर लेफ्टीला ऑफ साईडला आला आणि अफलातून गॅदर, अफलातून थ्रो, बॉलरचा पण एक अप्रतिम गॅदर आणि तो रनआउट. नाही तुझा चांगला आहे नयन, परंतु आता ते काय सर्व विसरावं लागणार आहे. वाईट विकेट ते सर्व काही विसरावं लागणार आहे. आता इकडे मॅच कुठे आहे? मॅच कुठे बसले? कोणाच्या विरोधात बसले? आता 2 खेळाडू चर्चा करतायत. 3 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आणले. मी ऑलरेडी पहिलेच म्हटलं होतं विकेट आला नाही तरी चालेल, परंतु या टीमकडे क्षमता आहे शेवटच्या आणि अंतिम चेंडू पर्यंत मॅच घेऊन जाण्याची. त्यावरती एकच सांगेल की दुर्गेश इलेव्हन संघाने ना PhD केले ह्या समीकरणाच्या मॅचेस काढण्यामध्ये. 3 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 4 धावा, 5 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 1 धाव, या मॅचेस काढण्यामध्ये त्यांची मास्टरी आहे. आणि तेच सुरू आहे. आता अटॅक इन फिल्डिंग लावली गेले अशा वेळेला चर्चा होते. 2 अटॅकसाठी कोणाला आणले पहा, विकास दसकर, प्रशांत गरत. आता ॲलंडला त्याचं काम करायचंय. समोर विजय आहे. विजय नवीन बॅटर. आता विजयला काय करायचंय? जयूला आणायचंय. या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत. परंतु काय जबरदस्त मॅच आहे, काय मॅच जबरदस्त रंगले या नवापूर नगरीमध्ये. 3 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. ओ ना मुन्ना ना, आता या प्रकारच्या चुका जर काय तुम्ही करत असतील तर दोष बॉलरचा का खेळाडूचा? कोणाचा दोष आहे? कौस्तुभ, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ना, कृपया त्यांनी हा सामना बघू नये, कारण की यामध्ये फक्त आपण एकच शोधतोय कमजोर कडी कोण. आणि समीर बोलतोय की हात वरती करून की तो मीच तो ज्याला तुम्ही शोधताय. ओव्हर हाताळताना चूक केली नाही, पण आज कीपिंग करताना चूक करतोय. आणि त्या अशा सिच्युएशनला चूक करणं म्हणजे त्याचा दंड आहे ना, तो पूर्ण संघाला भोगायला लागेल. नाही मयूर थांबव. ऑलरेडी आमच्या मुख्यमंत्र्यावर 2-3 बरेच आहेत. हार्ट पेशंट भरपूर आहेत जे खाली बसल्यात ऑलरेडी. मयूर थांबव. रिक्वेस्ट आहे थांबव. आता थांबव. बायपास, ब्लॉक्स हे लगेच लक्षात येतं आपल्या. आणि ते सुद्धा आमच्यावर बघतायत. आता मध्ये आहे तो का नाही बघत, करायला मार्ग नाही. यशवंतजी मेहेर
चला 2 मध्ये 2 जिंकणार कोण? परंतु दोन्ही संघासाठी प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त मॅच आहे. टाळ्या का नाही वाजत? टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त मॅच आहे. 2 मध्ये 2 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. चर्चा होते. कौस्तुभ आता फोन, हा बरोबर आहे. 2 मध्ये 2 कोण करणार गावात फोन की आम्ही जिंकलो. आता जयूची मनस्थिती काय असेल की मी अटॅक करू की डिफेन्स करू. या मनस्थितीमधनं जो वरती आला ना तो सक्सेसफुल झाला. आता चला ऑल सेट. जयेश बनसोडे समोर सज्ज होतोय. ॲलन नट्टी 2 मध्ये 2 या इक्वेशनला. वेळ घेतला गेलाय. वेळ इतका घ्या की जास्त वेळेमध्ये प्रभाव करू नका. इतका वेळ घ्या. 2 मध्ये 2 ऑल सेट. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न वेगाने. रोहित फेकी झाले मग बॉलला कॅचअप का नाहीये. आता यावर सुद्धा चर्चा होणार आहे. पहा जयेश बनसोडे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे आमच्या मुख्य स्क्रीनवर. पहा हलक्या हातानं. त्यानंतर जयेश बनसोडे किती वेगाने येतो. त्या अगोदर रोहितने कशा प्रकारे फेकी केली पहा. मग फेकी करत असताना ॲलन नटीचा बॅकअप का नव्हता यावर सुद्धा चर्चा असणार मयूर. कौस्तुभ बॅकअप सोड. जर बॉल डायरेक्ट हिट लागला असता तर जयूचं पॅकअप झालं असतं. तुझं त्याकडे लक्ष नाहीये. पहा आज एका रिसॉर्टची ओपनिंग झाली आमच्या नवापूर नगरीमध्ये. मॅग्नम रिसॉर्ट. आता मॅग्नम रिसॉर्ट कडून या स्पर्धेसाठी पॉम्पसेट जो सुद्धा दिला गेला दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग कडून आपले खूप खूप आभार मॅग्नम रिसॉर्टचे. थँक्यू सो मच. ओ नो आता ऋतिक सुद्धा असतोय. क्या बात आहे. कौस्तुभ सामना कुठलाही संघ जिंको परंतु ही मॅच ना फायनल पेक्षा कमी नाहीये. कुठल्याच अँगलनी मला ही मॅच फायनल पेक्षा कमी वाटत नाहीये. तर प्रेक्षकांना मी विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या सामन्यासाठी. कारण की इतका अटीतटीचा सामना कालपासून आजपर्यंत बघायला मिळाला नाहीये. त्यामुळे हॅट्स ऑफ दोन्ही संघांना. दोघंही हार मानायला तयार नाहीयेत. काय रेडी झालंय. अटॅक इन क्रिकेट. अटॅक इन फिल्डिंग लावले गेले. 1 मध्ये 1. ओ पुन्हा आता नशिबाची साथ हवी होती ती मिळाले. अखेरकार जीवदाने माऊली फुलपाडा संघ विजय होतोय आणि पराभवाच्या छायेत जातोय रेहान दुर्गेश संघ.